हम्म. काय हो, कशी झाली तुमची डिनर डेट? तुम्ही थट्टा करताय ना? थट्टा कशाला, कौतुक वाटतंय मला. का वाटावं कौतुक? का वाटू नये कौतुक? हा, कुठली सून एवढं करते तिच्या सासूसाठी? दोघींमध्ये जर पटत नसेल तर पटवून घेण्यापेक्षा एकमेकींवर कुरघोडीच करत राहतात. पण इथे तुझी सून तुझं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करते आणि ते सगळं मनापासून करते. मला एक कळत नाही, दरवेळी अशा गोष्टींमध्ये तुम्ही तिला सपोर्ट का करता? मला तर फक्त हा आगाऊपणा वाटतो. सपोर्ट नाही करत आहे, सपोर्ट नाही करत आहे. पण तुला खरं सांगू, मला ना तुझी आणि तिची परिस्थिती सारखीच वाटते. तुम्ही तिची तुलना माझ्याशी करताय? नाही नाही नाही, तुलना नाही करत आहे. पण आठव बरं, तू जेव्हा लग्न करून या घरात आली होतीस तेव्हा माझ्या आईबरोबर तुझे खटके उडायचेच की. मग तेव्हा तू हार मानली नाहीस, उलट तू तिचं मन जिंकून घेतलंस. पण तिथे मला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, येत होत्या. आणि इथे इथे घट का बसवतात ते सुद्धा माहित नाहीये. हो, पण शिवाई प्रयत्न करतेच आहे की. पण मग तू तिला एक चान्सही देणार नाहीस? बघ, विचार कर. आई, काय जेवलीस मग? मी असं ऐकलं एकदम चविष्ट जेवण बनवलं होतं तुझ्या सुनेने. सॉरी, तुझ्या लाडक्या सुनेने. असं काही नाहीये, माझ्या हातात नव्हत्या गोष्टी. तेच सांगायचा प्रयत्न करते मी. लवकरच तुझ्या हातातून सगळ्या गोष्टी निसटून जाणार आहेत. आजचा प्लॅन कोणाचा होता माहितीये तुला? कोणाचा? शिवाचा. आशूचा. आशूचा? हो, तुझ्या लाडक्या आशूचा. पण तुझा आशू तुझा राहिलाय कुठे आता? त्या शिवाने दूर केलंय तुझ्या आशूला तुझ्यापासून. नाहीतर मला सांग, ती दिव्या त्या वस्तीत राहायला आली असताना तो तिथे का थांबला असेल? सांग ना. तुझं आणि त्याच्या बायकोचं एकमेकींशी पटावं म्हणून आशूच प्रयत्न करतोय. नाही, असं काही नाहीये. का? आई, अगं कधी लक्षात येणार आहे तुझ्या? का लक्षात येतंय पण स्वतःच्या मनाला समजावतेस? नाही, मला तर वाटतंय तुझ्या हातातून सगळं निसटून चाललंय. तुझ्या हातात आता काहीही राहणार नाही. मी तर म्हणते ते जे डिवोर्स पेपर आहेत ना, त्याचा सुद्धा आता काडीचा उपयोग राहिलेला नाहीये. तुला विश्वास नसेल माझ्या बोलण्यावर, प्रूफ हवं असेल ना, जाऊन बघ त्यांच्या खोलीत. आत्ताही ते दोघे त्यांच्या खोलीत नाहीयेत. बघ हवं तर. हिचा आता फोन. हॅलो. हॅलो, काय करतोयस? झोपला नाहीस अजून? नाही नाही, अभ्यास करत होतो, आता काम करतोय. ओ बाप रे, एवढं डेडिकेशन. म्हणजे तू सकाळी येतोस, मला शिकवतोस, मग वस्तीत जातो, तिकडची कामं करतो, तुझी घरची पण सगळी कामं करतोस, आणि मग तू रात्री बसून अभ्यास करतो, तुझ्या एक्झामची तयारी करतोस. बाय द वे, तुझी एक्झाम कधी आहे रे? तू नाही झोपलीस? नाही अजून. आणि मग हा कॉल? असंच. अगं पण ही काय वेळ आहे का?
ते नाही मला ना ॲक्च्युली एक प्रॉब्लेम होता म्हणून कॉल केला मी. बरं ठीक आहे, सांग ना काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हॅलो. प्रॉब्लेम ते हां, तू काल मला जे शिकवत होतास ना. अच्छा, ते इक्वेशनचं का. हा, इक्वेशन त्याचा लास्ट सम मला काही कळलंच नाही रे. अगं पण ते तर आपण सॉल्व्ह केलं होतं. कधी, कुठे? तू तुझ्या नोटबुक्स मध्ये बघ, त्या नोट्स आहेत ना, त्याच्यात केलं आपण सॉल्व्ह. एक मिनिट. ओ हा, बावळटच आहे मी विसरले. सॉरी हा, म्हणजे मला लक्षात नव्हतं. ते काय झालं, मी पण अभ्यास करत होते ना तुझ्यासारखं, तर मला आठवत नव्हतं म्हणून कॉल केला. हरकत नाही, ठेवू आता. लगेच काय म्हणजे अजून बोल ना थोडंसं माझ्याशी. अगं पण पण बिन काही नाही. तुला माहिती आहे ना, माझे कोणी फ्रेंड्सच नाहीयेत. मी एकटी किती बोर होते. तर आता आपण फ्रेंड्स झालोय ना, तर बोलू शकतो ना. बरं ठीक आहे. काय बोलायचंय. ओके, मीच बोलते. मला सांग, तू एवढा अभ्यास करतोस, तू बोर नाही होत का? मुळात अभ्यासाची आवड असेल तर काच होईल ना बोर. ऐक ना, आपण उद्या बोलूयात. कोणीतरी आलंय, बघ पटकन. ओके, बाय 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 बाय. ठेवते फोन. बाय बाय बाय. उद्या बोलू. बाय. संपदा, हा, कोणाशी बोलत होतीस? नाही नाही, मला ना आवाज येत होता की तू फोनवर कोणाशी तरी बोलतेस. नाही गाई, अभ्यास करते. असेल मग, कदाचित ना मला भास झाला असेल. ठीक आहे, तू अभ्यास कर आणि काही लागलं तर मला सांग. ओके. संपदा सगळ्यांशी लपून माझ्याशी बोलायला लागली. संपदाला मी आवडायला लागलोय. नाही 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 नाही, शिवा बरोबर एवढा मोठा विश्वासघात मी नाही करणार. रॉकी, फोकस फोकस. शिवाने जी जबाबदारी दिली आहे ती फक्त पार पाडायची, बस. छान चांदण्या आहेत ना. काय रे आशू, हा. आज असं गच्चीत झोपायचा वगैरे प्लॅन केला? प्लॅन म्हणजे, अगं आपण तुझ्या घरी झोपलो नव्हतो का गच्चीत, म्हणून म्हटलं आज सुद्धा आपण छान चांदण्याखाली झोपूयात. हे ऐक ना, पण मला जरा भीती वाटते. कसली भीती वाटते. अरे भीती म्हणजे असं, आपल्याला कोणी बघितलं तर. बघितलं तर बघू दे, त्याला काय एवढं. अरे पण मला ते जरा ऑड वाटतंय. काय ऑड वाटतंय. सीताईंनी बघितलं तर काय. अगं बघितलं तर बघू दे ना, आपल्याला गच्चीत झोपायचं होतं म्हणून आपण गच्चीत आलो, त्यात काय एवढं. पण ते बरोबर. ए शिवा, तू विचार करतेस, अजिबात टेन्शन घेऊ नको. आपण छान झोपलोय ना आता, मस्त चांदण्या बघू, चंद्र बघू आणि झोप लागेल छान. काय झालं? अरे डास. बघ, मी तुला बोलले ना, इथे मच्छर पण आहेत. अरे उगाच नको ना, तुला काय होईल. तू तसंही नाजूक आहे. मला कसं नाजूक. मी नाजूक नाही आहेस. नाहीये. तू बघ, तू काही काळजी करू नको. छान मस्त आपण झोपलोय ना.
नाही पण तू माझं आई. नाही बघ, तू माझा ऐक. तूच म्हणतेस ना की तुझे पप्पा तुला वरून बघतात, तुला त्यांची आठवण येते, मग त्यांचं आत्ताही तुझ्याकडे लक्ष आहे शिवा. आणि ते वरून तुला बघतायत आणि ते म्हणतात की ही मुलगी एवढ्या उशिरा जागून काय करते, झोपली का नाहीये, झोप पटकन, पटकन झोप, झोप, झोप. पप्पा बघतायत ना, झोप. झोपते. हा, व्हेरी गुड. कीर्ती म्हणत होती ते खरे. अशाने हळूहळू सगळं हातातून निसटत जाईल. उर्मिला सॉरी हा, आज यायला उशीर झाला. अगं एक अचानक मीटिंग आली आणि ती आजच करणं खूप गरजेचं होतं. सॉरी. काय ग, काय शोधतेस? अहो बाऊल आणला होता. काय बाऊल इथे आहे आणि भाजी पण वाढली आहेस तू. काय झालंय, काय टेन्शन आहे का? अहो जरा संपदाचं टेन्शन आलंय. काय झालं संपदाचं? मगाशी ना मी तिच्या रूम मध्ये गेले होते. ती ना नक्की कोणाशी तरी फोनवर बोलत होती. माझी चाहूल लागली आणि तिने फोन ठेवून दिला. तू बोललीस का तिच्याशी? अहो मी तिला विचारलं पण ती नाही म्हणाली. मला ना तिचं खूप टेन्शन आलंय हो. म्हणजे आपली संपदा अशी नाहीये. काय झालंय जे मला जी शंका वाटत होती ती माहित नाही. काका, काकू, काय झालं? नाही, टेन्शन मध्ये दिसताय. नाही नाही काय नाही, काय जेवण चालू आहे, काय नाही. काही नाही काका, अरे तुम्हा दोघांचे चेहरेच सांगतायत काहीतरी घडलंय. ठीक आहे, नाही सांगायचं नसेल तर ठीक आहे, पण पण कळतं ना ग मला. संपदाची काळजी वाटते ना? नाही नाही अगं असं काहीच नाहीये. काकू, तू मान्य नाहीच करणार, कारण रॉकीची शिफारस तुमच्या शिवाने केली आहे ना? पण जे सत्य आहे ते सत्यच आहे. शेवटी वस्तीतली मुलं आहेत ती. कधी कोणाला कसं प्रेमाच्या जाळ्यात अडकवतील काही सांगता येत नाही. काका, त्यात आपली संपदा मोठी झाली आहे आता. हे बघ कीर्ती, आमचा शिवावर विश्वास आहे आणि तिने रॉकीला आणलंय, त्यामुळे हे सगळं असं काही नाही घडणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ठेवा. तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा, पण चुकून चुकून आपल्या संपदाकडून एखादी चूक झालीच तर आई वडील म्हणून तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. शिवाना स्वतःच्या जबाबदारीवर रॉकीला घेऊन आली आहे. म्हणजे ती शुअर असल्याशिवाय त्याला इथे नाही घेऊन येणार. पण मग नाही नाही नसेल नसेल असं काही नसेल. काय वाटतं तुला? पटतंय हो मला, अगदी 100% पटतंय. कदाचित ना आपल्या मुलीच्या काळजीमुळे आपल्या मनात ह्या शंका येत असतील. काही नाही होणार तसं. तुम्ही जेवा. तू काळजी करू नको. काही काही नसेल. काही नाही होणार. जेवा.
उर्मिला, आम्ही ना आज मीटिंगला जातोय, तर उद्या रात्रीपर्यंत येऊ आम्ही. बरं. कोण कोण जात आहे? अगं मी, लक्ष्मण आणि आशू चाललोय. आशू, तयारी झाली आहे ना? हो लक्ष्मण, मी बघितलंय त्याचं प्रेझेंटेशन. अरे आशू, काय झालं? शांत कायस? हो रे, चेहरा पण उतरलाय. काय झालं? आशू, काल रात्री कुठे होतास? तूच सांग, कुठे होतात तुम्ही काल रात्री? नाही, तुमच्या रूम मध्ये नव्हतात. आम्ही गच्चीत झोपलो होतो. ओ वहिनी, गच्चीवर चांदड्यांच्या खाली, हाऊ रोमॅन्टिक. संपदा, वहिनी नाचतेस तू? अरे तीच काय आशू? जमायला लागलाय बेटा. हा? सीताई, ऐका ना सीताई, बरं आहे का आशू? हे बघा, म्हणजे तुम्ही थकला असाल खूप वेळ त्याच्या बाजूला बसून, तर तुम्ही आराम करा आता. मी बसते थोडा वेळ आशू जवळ. ऐका ना सीताई, ऐका ना, ऐका. काय हवंय ते? मी आशू जवळ. विचारही करू नकोस, मी तुला त्याच्या खोलीत जाऊ देणार नाहीये. हे बघा, मला पण आशू लवकर बरा झालेला हवाय. हो ना, मग तर अजिबात जाऊ नकोस त्या खोलीत. माझ्या एक लक्षात आलंय, तू जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत असतेस तेव्हा तेव्हा त्याला कशा प्रकारचा तरी त्रास होतो. ते मी मुद्दामून नाही केलं. तेच तर ना, तू मुद्दाम काही करत नाहीस, पण तू चुकून केलेल्या गोष्टी सुद्धा मागात पडतात. त्यामुळे तू त्या खोलीत फिरकू सुद्धा नकोस. पण आणि हो, तू हे जे काय प्रपोज वगैरे करतेस ना, त्याने काही तू माझं मन जिंकू शकणार नाहीयेस. कारण मुळात तुला माझ्या मुलाची काळजीच घेता येत नाही. शिवा, हळू हळू. काय झालं? अगं ही आई झोपली अजूनही. मी पण त्यांना तेच सांगत होते की तुम्ही थोडं आराम करा, मी बसते आशू जवळ, पण नाही ऐकलं. ती नाही ऐकणार. जोपर्यंत मला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत ती इथेच झोपणार माझ्या शेजारी. ठीक आहे, मग तू आराम कर आणि लवकर बरा हो. बरा होतोच आहे. प्लस तू केलेलं सूप प्यायला छान बरं वाटलं. तुला कळलं ते मी केलं होतं? ऑफकोर्स. कसं? अगं, आता मैत्री तुझ्या हातची चव तरी कळायलाच हवी ना. हो का? हो. काय? तू आराम कर. हा, ऐक, आय एम सॉरी. का? माझ्यामुळे तुला खूप ओरडा खावा लागतो. पण बरोबरच आहे, चूक माझीच आहे. मी तुला सांगायला हवं होतं डास आहेत तिकडे. माझी चूक होती. मी तिथेच थांबलो हट्टाने.
ठीक आहे, आता झोप तू. आराम कर.